दही काला हा जन्माष्टमीला बनवलाच जातो, कारण की दही काल्याशिवाय किंवा गोपाळ काल्याशिवाय जन्माष्टमीची पूजा पूर्ण मानल्याच जात नाही। हा चवीला इतका छान लागतो, खूप जास्त चवीदार, आणि त्यातल्या त्यात यात काकडी राहते। कृष्णाच्या पूजेला काकडी ही आवश्यक असतेच, म्हणून आज इथे मी दही काला म्हणजेच गोपाळ काल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण की मी आज मोठ्या प्रमाणात दही काला म्हणजेच गोपाळ काला बनवते आहे। तर इथे मी मोठं वाटं घेतलेलं आहे। आता सर्वात पहिले मी घालते आहे यात पोहे। पोह्यांना स्वच्छ असं साफ करून घ्यायचं, कारण की यात कचरा असतो। पूर्ण चाळून घ्यायचं, एक चाळण लावली की त्यातला कचरा किंवा बारीक जो भुगा असेल तो निघून जातो। तर इथे मी सगळ्यात पहिले पोहे घेतलेले आहे, साधारणतः मोठ्या वाटीनी 2 वाटी आहे। त्यानंतर इथे मी लाही घालते। लाही नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। ही लाही मी नागपंचमीला फोडली होती, याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर शॉर्टमध्ये आहेच, तर तुम्ही नक्की व्हिजिट करून बघा। तर मी इथे लाही घातलेली आहे 1 वाटी। त्याचबरोबर इथे मी 2 काकड्या कापून घातलेल्या आहे। मी मीडियम साईजच्या कापलेल्या आहे, तुम्ही हवं तर बारीक चॉप करू शकता। इथे मी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ 2 ते 3 तास आधी भिजवून घेतली आहे। रात्रभर भिजत घालायची नाही, कारण की मग त्याला वास लागतो, म्हणून चणा डाळ 2 ते 3 तास आधी भिजलेलीच घ्यावी। तर चणा डाळ घातलेली आहे। त्यानंतर इथे घालते आहे मी 8-10 हिरव्या मिरच्या कापून घातल्या आहेत, कच्च्याच घालायच्या आपल्याला। आता त्यानंतर घालते आहे मी यात चवीपुरतं मीठ। तर हे इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता। यात साखर घालते आहे, ही पण 2 चमचे आहे, तुम्ही साखरेऐवजी पिठी साखरसुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे लिंबाचं लोणचं आहे। लिंबाचं लोणचं आवर्जून घालायचं, कारण की या गोपाळ काळ्यात किंवा दही काल्यात हे जो लिंबाचं लोणचं आहे त्याच्याने चव खूप जास्त वाढते। जर नसेल तर स्किपसुद्धा करू शकता। तर इथे लिंबाचं लोणचं घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी दही घातलेला आहे। तर इथे मी मोठ्या वाटीने 1 वाटी दही घातलेला आहे, आणि आता याला सगळं मिक्स करून घेणार। सगळं मिक्स झाल्यावर एकदम जर कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी घालून तुम्ही मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पोहे आहे ते छान मुरल्या जाईल, सॉफ्ट होईल। सॉफ्ट झालेला दही काला हा खूप छान लागतो। तर तुम्ही हवं तर यात दही परत घालू शकता, किंवा मग थोडं पाणी घालून पोहे भिजवू शकता। तर आता सर्व एकत्र करून घेते मी पहिले स्पूनच्या साहाय्याने, आणि मग हाताने मिक्स करते, कारण की जोवर हा काला हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत त्या सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स होत नाही। तर मी आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। त्याचबरोबर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं त्याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे। आणि त्याचबरोबर जे आपल्याकडे लोणी म्हणतात, जे कृष्णाला अर्पण होते, त्याचीसुद्धा रेसिपी मी टाकलेली आहे, आणि एंड स्क्रीनला सुद्धा दोन्ही रेसिपीज मी दिलेल्या आहे। नक्की व्हिजिट करा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर सुद्धा वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, त्यासुद्धा तुम्ही बघून मला कमेंट करा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली। बघा इथे मी दही काला हाताने मिक्स करते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। हाताने जेव्हा आपण चोळतो त्यावेळेस आपल्याला कळते की पोहे कडक आहे की नरम, त्यानुसार आपण थोडं पाणी किंवा दही घालून भिजवू शकतो। तर आता पोहे पण माझे सॉफ्ट झालेले आहे। आता मी सर्व केलेले आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपी, तोपर्यंत बाय।